हॅलो स्टुडंट्स, तिजारे क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 8 क्लास 9चा युजफुल अँड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्यामुळे आपण कार्बन कंपाऊंड्स ऑब्टेन फ्रॉम द सम बॅक्टेरिया अँड फंगी फॉर डिस्ट्रॉइंग ऑर प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ द हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स ॲज कॉल्ड ॲज अँटीबायोटिक्स. म्हणजे असे काही कार्बन कंपाऊंड्स बनले जातात बॅक्टेरिया आणि फंगीच्या माध्यमातून जे काही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमला नष्ट करून टाकतात. त्यालाच आपण अँटीबायोटिक्स असं म्हणत असतो. Antibiotics, a discovery of a 20th century, have brought about the revolution in the field of medicine. Even a disease like tuberculosis has been almost completely eradicated from the some countries. बघा इथे काय म्हटलेलं आहे की साधारण 20व्या शतकामध्ये, म्हणजे साधारण 100 वर्ष झाले असतील आता, तेव्हा या अँटीबायोटिक्सचा शोध लागलेला आहे. या अँटीबायोटिक्सच्या माध्यमातून आपण टीबी सारखा सुद्धा एक रोग जो महाभयंकर होता आधी पूर्वी, त्याला सुद्धा आपण आता मागे टाकलेला आहे. त्यावर सुद्धा आता आपण उपाययोजना केलेली आहे. ट्युबरलेसिसचाच जो शॉर्ट फॉर्म आहे तो टीबी होतो. ओके, बरेच लोक त्याला ट्युबरलेसिस न म्हणता टीबीच म्हणत होते, कारण जे सर्वसाधारण लोकांच्या भाषेमध्ये आपण त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये टीबी म्हणायचो. तर टीबी हा रोग फारच म्हणजे धोकादायक असा मानला जायचा, कारण त्यावेळी त्याच्यावर औषध उपलब्ध नव्हतं आणि बरेचसे जीव लोकांचे त्यामध्ये त्यांचे गेले होते. टीबी एक असा रोग होता ज्यामध्ये व्यक्तीला खोकला येतो, दमाचा त्रास होतो आणि तो म्हणजे जोपर्यंत त्याचा जीव नव्हता जात तोपर्यंत तो व्यक्ती खोकलेला नाही तर त्याचा त्रास कमी कधी व्हायचाच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा अडचण म्हणजे की हा जो रोग आहे हा एकापासून दुसऱ्या व्यक्तीला व्हायचा, म्हणजे हा संसर्गजन्य रोग होता. तर अशा केसमध्ये काय व्हायचं की प्रत्येक गावामध्ये जे कोणी पेशंट्स असतील तर त्यांच्यासाठी सेपरेट असा गावाबाहेर दवाखाना असायचा. म्हणूनच जर आपण कुठल्याही दवाखान्यामध्ये कुठल्याही गावामध्ये जर गेलो, एखाद्या थोड्याशा मोठ्या तालुका प्लेसवर किंवा कुठल्या एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी, तर तिथे नक्की 100% तुम्हाला टीबी हॉस्पिटल जर तुम्ही विचारलं तर तुम्हाला ते नक्कीच मिळेल. आणि ते सर्वसाधारण गावाच्या बाहेरच राहायचं. ते यासाठी, कारण हा रोग जो होता तो सर्वसाधारण लोकांना, बाकीच्यांना, इतरांना होऊ नये त्याकरिता जो पेशंट होता त्याला गावाबाहेर ठेवता कसा येईल, आयसोलेटेड त्याला कसा करता येईल, त्या विचाराधीन त्याला गावाच्या बाहेरच्या हॉस्पिटलाइज ठेवायचे. तर त्याला एक सेपरेट हॉस्पिटल म्हणून असं त्याची नोंदणी राहायची की हे टीबी हॉस्पिटल आहे, इथे जे पेशंट येतील ते फक्त टीबीसाठी असतील. तर त्या टीबीच्या पेशंटपासून त्या डॉक्टर किंवा नर्सेसला सुद्धा धोका राहायचा. परंतु काय झालं की मागच्या काही वर्षामध्ये जे हे अँटीबायोटिक्स डेव्हलप झालेलं आहे त्यापासून टीबीसारखे सुद्धा रोग आता कमी झालेले आहेत. तुम्ही टी व्हीवर नक्कीच ॲड बघितली असेल टेलिव्हिजनवर की डॉट्स नावाची एक गोळी येते, DOTS. डॉट्स ही सरकारमान्य गोळी आहे. जर कुणाला आता टीबी होतही असेल तर तो जर सरकारी दवाखान्यामध्ये तो व्यक्ती गेला तर त्याला डॉट्स नावाच्या गोळीचा एक कोर्स दिला जातो साधारण 6 महिन्याकरिता, जेणेकरून त्याची तब्येत पूर्णपणे ठीक होईल. आणि आता जीव जाण्याचं जे प्रमाण आहे टीबी या रोगापासून ते अगदी नगण्य आहे, म्हणजे अगदीच नील आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. आता जीव जाण्याचे प्रमाण खूपच कमी किंवा आता तशा पद्धतीचे जे डेथ आहे ते आता होत नाही. पुढे बघूया आपण. अँटीबायोटिक्स मेनली ॲक्ट अगेन्स्ट द बॅक्टेरिया. सम बॅक्टेरिया कॅन डिस्ट्रॉय प्रोटोझोआ. बघा, अँटीबायोटिक्स जे आहे ते बॅक्टेरियाच्या अगेन्स्टमध्ये काम करतं मेनली, आणि काही अँटीबायोटिक्स ज्या आहेत त्या प्रोटोझोयाला सुद्धा डिस्ट्रॉय करतात. सम अँटीबायोटिक्स आर युजफुल अगेन्स्ट अ वाईड व्हेरायटी ऑफ बॅक्टेरिया. बघा, हा खूपच महत्त्वाचा पॉईंट आहे. इथे काय म्हटलेलं आहे की काही असे अँटीबायोटिक्स आहेत की जे बऱ्याच टाईपच्या व्हेरायटीच्या बॅक्टेरियाला काय करतं, मारून टाकतं किंवा त्याच्या अगेन्स्टमध्ये काम करतं. ओके, दे आर कॉल्ड द ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. त्याला आपण ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणतो. एक्झाम्पल आर अँपिसिलिन, ॲमेक्सिलिन, टेट्रासायक्लिन, एक्सेट्रा. When the pathogen cannot be identified even through the symptoms of a disease are visible, broad spectrum antibiotics are used. म्हणजे काय म्हणणं आहे की सपोज एखादा पेशंट असेल, त्या व्यक्तीला बराच काही त्रास होतोय आणि आपण त्याला त्याचं जी बिमारी आहे ती आयडेंटिफाय नाही करू शकलो कधी-कधी. ठीक आहे. सपोज आता आपण एखादा एक्झाम्पल घेऊया की एखाद्या व्यक्तीला ताप येतोय, वारंवार त्याला ताप येतोय. परंतु आपण त्याचं टेस्ट केल्यानंतरही आपल्याला प्रॉपर असं एका निदानावर आपण पोहोचू शकत नाही आहे की याला टायफॉईडच आहे की मलेरियाच आहे किंवा डेंग्यू आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचं जर आपण त्याला ॲनालिसिस नाही करू शकतोय सध्या. ठीक आहे. तर अशा केसमध्ये आपण त्याला यावरील जे एक्झाम्पल दिलेले आहेत तशा पद्धतीचे अँटीबायोटिक्स त्याला आपण देऊ शकतो किंवा दिल्या जातात. तर त्याला आपण म्हणतो ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. म्हणजे की यापैकी 3 पैकी 4 पैकी कुठल्याही पद्धतीची बिमारी असेल तरी ही जो अँटीबायोटिक आहे तो त्याला बिलकुल बरा करेल किंवा काही प्रमाणात कमी तरी करेल. ओके. त्यानंतर बघा पुढे दिलेलं आहे, व्हेनेवर अ पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम इज डेफिनेटली नोवन देन नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आर
यूज्ड. पॅथॉजेनिक म्हणजे काय, की पॅथॉलॉजीमध्ये टेस्ट करून झाल्यानंतर त्यांना आपण बिलकुल 100% आपल्याला माहिती आहे आता, की हीच बिमारी आहे. सपोज आपल्याला माहिती पडलं, की पेशंटला डेंग्यूच झालेला आहे, ओके. तर त्या केसमध्ये आपण जी अँटिबायोटिक्स पेशंटला देऊ, ती बिलकुल त्याला मॅच होईल अशाच पद्धतीची देऊ. ब्रॉड स्पेक्ट्रमवाली आपण तिथे अँटिबायोटिक्स देणार नाही. कारण ब्रॉड स्पेक्ट्रमचे काही साईड इफेक्टसुद्धा असू शकतात. आपल्याला माहिती आहे, की बा डेंग्यूच झालेला आहे, तर आपण बिलकुल डेंग्यूला साजेशी अशी म्हणजे त्याचा अगेन्स्ट असणारीच अँटिबायोटिक पेशंटला देणार आहोत. तर अशा पद्धतीच्या अँटिबायोटिकला आपण म्हणत असतो नॅरो स्पेक्ट्रम अँटिबायोटिक. नॅरो स्पेक्ट्रम अँटिबायोटिक्स. एक्झाम्पल्स आहेत त्याचे पेनिसिलिन, जेंटामायसिन आणि इरेथ्रोमायसिन एक्सेट्रा. तर हे झाले काही इथे नॉलेजसाठी तुम्हाला इन्स्टिट्यूट ॲट वर्क दिलेला आहे. आपल्या भारतामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी जे इस्टॅब्लिश झालं होतं 1952 व्हायरॉलॉजीमध्ये काय, की एक संसर्गजन्य जो रोग असतो तो एकापासून जो दुसऱ्याला होतो, तशा पद्धतीचा रोगांचा इथे अभ्यास केला जातो. इथे काही खाली एक्झाम्पल्ससुद्धा दिले आहेत, काही डिसीजेसचे नावं दिले आहेत, त्या प्रकारचे डिसीजेस इथे त्याच्यावर रिसर्च केला जातो. फॉर एक्झाम्पल मेसल्स, जॉइंडिस, फीवर अँड डिसीज ऑफ अ लंग्स, ओके. आणि यासाठी सपोर्ट करतं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ज्याला आपण WHO असं म्हणत असतो शॉर्टमध्ये. त्यानंतर पुढे चालूया आपण पेनिसिलिन. आता आपण बघितलं होतं, की पेनिसिलिन हा सुद्धा काय आहे, एक अँटिबायोटिक आहे. तर इथे बरेचसे अँटिबायोटिक्स आपण वर बघितले होते, परंतु त्यापैकी आपण सध्या पेनिसिलिन हा एक अँटिबायोटिक्स इथे बघणार आहोत डिटेलमध्ये. बघा, पेनिसिलिन इज अ ग्रुप ऑफ अँटिबायोटिक्स ऑब्टेन फ्रॉम द फंगस पेनिसिलियम अँड इज यूज्ड फॉर द कंट्रोलिंग द इन्फेक्शन्स caused by the bacteria like Staphylococcus, Clostridia, Streptococcus, etc. Medicines containing penicillin are useful to treat the contained bacterial infections of the ear, nose, throat, and skin, as well as disease like pneumonia and scarlet fever. तर बघा, इथे काही बॅक्टेरियाची नावंसुद्धा दिलेली आहेत. त्यांच्यापासून इन्फेक्शन्स जे होते त्याला आपण या पेनिसिलिन नावाच्या अँटिबायोटिकनी कंट्रोल करू शकतो. तर ही काही बिमारीची नावं आहेत, ही बॅक्टेरियाची नावं आहेत, सॉरी, ही काही बॅक्टेरियाची नावं आहेत. या बॅक्टेरियाला हा पेनिसिलिन नावाचा जो अँटिबायोटिक आहे, तो आपण त्यापासून या सगळ्या बॅक्टेरियाला आपण थांबवू शकतो किंवा त्यांना आपण रिकवर करू शकतो त्यापासून पेशंटला. त्यानंतर पुढे बघूया आपण, की मेडिसिन ज्या आपण कंटिन्यू करतो, ज्याच्यामध्ये पेनिसिलिन असतं, तर त्या साधारणतः आपल्याला जो म्हणजे आपल्याला इयर, नोज, थ्रॉट, स्किन, ठीक आहे, यापैकी जर कुठला डिसीज असेल तर त्यासाठी ह्या गोष्टी कामात पडतात. त्यानंतर आपण बघणार आहोत कॉशन्स. आता बघा, हा खूपच महत्त्वाचा पार्ट दिलेला आहे. बघूया आपण तो महत्त्वाचा का बरं आहे. अँटिबायोटिक शुड बी टेकन ओनली वेन प्रिस्क्राइब्ड बाय द डॉक्टर. म्हणजे आपण कुठली काळजी घेतली पाहिजे अँटिबायोटिक्स वापरताना किंवा घेताना, हे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर पहिला पॉईंट आहे, अँटिबायोटिक शुड बी टेकन ओनली वेन प्रिस्क्राइब्ड बाय द डॉक्टर. तर बघा, जेव्हा एखादा डॉक्टर लिहून देतो की बा हे तुम्ही अँटिबायोटिक्स घ्या, तेव्हाच आपल्याला घ्यायची आहे. बरेचसे लोक आपण बघितले असाल, की थोडी सर्दी झाली, थोडा ताप आला, तर आपण लगेच मेडिकलमध्ये जातो दवाखान्यात न जाता, कारण आपल्याला डॉक्टरची फी द्यावायची असते. त्यामुळे ती डॉक्टरांची फी देण्याच्या आपल्याला जीवावर येतो, कंटाळा येतो किंवा उगाचच पैसे गेले तसंच वाटतं, आणि आपण मेडिकलमध्ये जाऊन डायरेक्टली गोळ्या औषधं घेऊन येतो. तात्पुरतं आपल्याला बरं वाटतं, परंतु नंतर त्याचे साईड इफेक्ट्ससुद्धा आपल्याला होतात किंवा आपण बरे होतच नाही. परत 2 दिवसानंतर आपल्याला ताप येतो किंवा ती बिमारी कंटिन्यू होऊन जाते. त्यामुळे नेहमी अँटिबायोटिक्स हे डॉक्टरांना विचारूनच घेतले पाहिजे. डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शनमध्ये तसं मेन्शन असलं पाहिजे. सेकंड नंबरचा पॉईंट आहे, डोंट पर्चेस एनी अँटिबायोटिक्स फ्रॉम मेडिकल स्टोअर्स विदाउट अ प्रिस्क्रिप्शन फ्रॉम अ डॉक्टर. थर्ड पॉईंट आहे, डोंट कन्झ्युम अँटिबायोटिक्स ऑन युअर ओन टू ट्रीट अ कॉमन डिसीज लाईक अ थ्रॉट इन्फेक्शन, कॉमन कोल्ड और इन्फ्लुएन्झा. बघा, इन्फ्लुएन्झाचा अर्थ होतो म्हणजे आपल्याला थोडंसं मळमळ वाटणे किंवा असं अस्वस्थ वाटणे. तर कॉमन कोल्ड म्हणजे सर्दी, तर थ्रॉट इन्फेक्शन म्हणजे आपल्याला घशामध्ये थोडंसं खरखरल्यासारखं होणे. तर अशा पद्धतीचे कुठल्याही बिमारी जरी असल्या तर आपण बरेचदा काय करतो, की मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन मेडिसिन्स परचेस करून घेतो स्वतःहूनच. आपल्याला एखादी गोळीचं नावसुद्धा माहीत असतं. तर आपण असं नाही करायला पाहिजे. फोर्थ पॉईंट आहे, इवन इफ यू फील वेल बिफोर द कम्प्लिटिंग ऑफ द प्रिस्क्रिप्शन कोर्स ऑफ द अँटिबायोटिक्स, यू मस्ट कंटिन्यू अँड कम्प्लीट इट. म्हणजे असं म्हटलेलं आहे, की अँटिबायोटिक्सचा कोर्स जे डॉक्टर लिहून देतात आपल्याला, तर तो पूर्ण कोर्स आपल्याला घ्यायचा असतो. सपोज आपल्याला डॉक्टरांनी 10 गोळ्या लिहून दिलेल्या असतील, तर त्या 10च्या 10ही गोळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत. त्या जर 10 दिवसासाठी 10 गोळ्या लिहून दिलेल्या असतील, असं होऊ शकतं की आपल्याला 3ऱ्या-4थ्या दिवशीच आपल्याला बरं वाटायला लागेल. परंतु आपल्याला पुढचे संपूर्ण 10 दिवस त्या गोळ्या एक दिवस ज्या पद्धतीने डॉक्टरांनी आपल्याला लिहून दिल्या आहेत, त्याच पद्धतीने आपल्याला त्या घ्यायच्या आहे, आपल्याला कितीही बरं वाटत असलं तरी. कारण आपल्या बॉडीमध्ये जे
बॅक्टेरिया असतात ते अजूनही जिवंतच असतात, पण ते कमजोर झालेले असतात फक्त. जर आपण अँटिबायोटिक्स घेणं सोडून दिलं त्यावेळेस मधातच, तर ते परत ताजेतवाने होऊन आपल्याला परत त्रास द्यायला सुरुवात करतील. नेक्स्ट आहे, डोंट सजेस्ट टू अदर्स द अँटिबायोटिक्स विच वेअर युजफुल टू यू. ओके, म्हणजे काय म्हटलं आहे, की एखादी अँटिबायोटिक जी तुम्हाला सूट झाली होती, जी तुम्हाला कदाचित डॉक्टरांनी सुद्धा दिली असेल, परंतु तुमच्याच सारखा जर एखाद्याची तब्येत दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची, तुमच्या मित्राची किंवा तुमच्या नातेवाईकाची जर खराब झालेली असेल आणि तुम्ही काय करता मग, की मला सुद्धा हीच गोळी दिली होती या बिमारीवर, तर तू सुद्धा हीच गोळी घेऊन घे या बिमारीवर, ठीक आहे. तर आपण असं नाही करायला पाहिजे, कारण प्रत्येक पेशंटची ही बॉडीची कॅपॅसिटी वेगवेगळी असते, त्याचं सिम्पटम्स वेगवेगळे असू शकतात. आपल्याला ते जाणवत नाही, पण डॉक्टरांच्या ते लगेच लक्षात येतं. त्यामुळेच प्रत्येक पेशंटसाठी अँटिबायोटिक्स ह्या वेगळ्या असू शकतात, त्याचा डोस हा वेगळा असू शकतो, हे आपण विसरता कामा नये. पुढे बघूया आपण इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. एक अलेक्झांडर फ्लेमिंग नावाचे एक प्रोफेसर आहेत. त्यांनी मायक्रोबायोलॉजीमध्ये एक मास्टर की मिळवली होती सेंट मॅरी हॉस्पिटल, आणि त्यांनी बॅक्टेरिया आणि फंगीमध्ये बऱ्याच काही लॅबॉरेटरीमध्ये टेस्ट केल्या होत्या. इथे म्हटलेलं आहे की पेट्री डिश इन अ लॅबॉरेटरी. पेट्री डिशचा अर्थ होतो की एक असं भांडं असतं बिलकुल काचेचं, बाऊलसारखं, वाटीसारखं, ठीक आहे. त्याला आपण म्हणतो पेट्री डिशेस. ओके, त्या ते पूर्ण काचेचं असतं, अगदी वाटीसारखं असतं, त्याला आपण म्हणतो पेट्री डिशेस. आणि त्याच्यामध्ये ते कशासाठी असतं, तर जे काय एखाद्या वेळेस कोणी एक्सपेरिमेंट करतं बॅक्टेरिया किंवा फंगीस, त्याला ठेवण्यासाठी म्हणून ते पेट्री डिशेसचा वापर केला जातो. त्याला म्हणतात ती पूर्ण पेट्री डिश आपण एखाद्या मायक्रोस्कोपच्या खाली ठेवून त्याच्यामध्ये बघू शकतो. त्याकरिता आपण पेट्री डिशेसचा वापर करत असतो. ऑन 3 सप्टेंबर 1928, while observing the streptococcus cultures, he made an interesting observation in a one petri dish. In that petri dish, fungal colonies had grown, but the area around those colonies was clean and clear. That is, the bacteria had actually been destroyed. After further study, he confirmed that the fungus growing there was a penicillium, and its secretion and destroyed the bacterial colonies. Thus, the first antibiotic penicillin has been discovered accidentally, and this formed by the basis of the acceptance attempts to find the cure for the incurable diseases. बघा, इथे काय म्हटलं गेलेलं आहे, की जे अलेक्झांडर होते ते त्यांचे एक्सपेरिमेंट्स करून राहिले होते. त्यांनी बऱ्याचशा पेट्री डिशमध्ये काही सॅम्पल्स काढून ठेवले होते फंगीसचे. परंतु त्यांच्या असं लक्षात आलं अचानकच, की एका पेट्री डिशकडे त्यांचं लक्ष गेलं. त्या पेट्री डिशकडे बघितल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं, की ज्या फंगीज आहेत त्या फंगीजनी स्वतःची एक अशी कॉलनी तयार करून घेतलेली आहे. कॉलनीचा अर्थ होतो बरेचसे फंगी तिथे डेव्हलप होत झाले. तर बरेचसे फंगीज तिथे डेव्हलप झाले, पण त्या फंगीच्या आजूबाजूचा जो एरिया होता, त्या पेट्री डिशमधलाच आजूबाजूचा जो एरिया होता जिथे फंगी नाही आहेत, तो एरिया एकदम क्लीन होता आणि क्लिअर होता. त्यात दुसरा कुठलाही बॅक्टेरिया नव्हता किंवा कुठलंही दुसरा हार्मफुल काहीही नव्हतं, मायक्रो ऑर्गॅनिझम्स नव्हते. तर त्यावरून त्यांनी असं लक्षात घेतलं, की इथे काहीतरी असं आहे की जे या एरियाला क्लीन करून राहिलं. मग त्यांनी त्याच्यामध्ये आणखी जास्त रिसर्च केल्याने त्यांना असं मिळालं, एक पेनिसिलिन नावाचा एक कंटेंट मिळाला. त्या पेनिसिलिनलाच आपण आता अँटिबायोटिक्स असं म्हणत असतो. तर हे जे पेनिसिलिन आहे, याचा अचानकच शोध लागला, म्हणून आपण याला म्हटलेलं आहे की हा ॲक्सिडेंटली म्हणजे शोध लागला गेला याचा. त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत, वंडरफुल टू नो वन. ॲन्ट्स ग्रो फंगी इन देअर टर्मिटेरियम, म्हणजे अँथिल म्हणतो आपण त्याला, जे आपण मुंग्यांचं वाळूळ म्हणतो ना ते. अँड ऑप्टेन फूड फ्रॉम इट, म्हणजे बिलकुल त्या फंगीपासूनच ज्या मुंग्या आहेत त्या ग्रो होत असतात, त्यांच्यापासूनच ते त्यांचं अन्न मिळवत असतात. सम स्पेसिस ऑफ अ वॅप्स. वॅप्स म्हणजे काय होतं, की एका प्रकारचे किडे आहेत ते. ओके, वॅप्स म्हणजे काय होतं, तर एका प्रकारचे किडे आहेत. किड्यांचे बरेचसे प्रकार असतात, त्यातला एक प्रकार आहे वॅप्स. अँड अदर इन्सेक्ट्स ले देअर एग इन द फंगल बॉडीज growing on the trees, thus ensuring a food supply for their leaves. तर जे अंडे असतात छोट्या छोट्या इन्सेक्ट्सचे, ओके, ते सुद्धा त्या एखाद्या कुठल्या तरी झाडावर ठेवल्या गेलेले असतात, जेणेकरून त्या झाडामध्ये जे काय न्यूट्रिशन फ्लो होत असतं त्याच न्यूट्रिशनवर ते ग्रो होत असतात. तर हे आपल्याला बरेचदा दिसतं, की बऱ्याचशा झाडांवर थोडा थोडा असा रोग पडला म्हणतो आपण, कुठे कुठे व्हाईटिश कलरचे काही काही दिसतात. तर ते बरेचदा ते अंडे असतात त्या फंगीसचे किंवा त्या बॅक्टेरियाचे, ते तिथे झाडांचं जे न्यूट्रिशन असतं त्याच्या भरोश्यावर बेसिसवर ते डेव्हलप होत असतात. आणि पुढे काय म्हटलं आहे, की फूड सप्लाय फॉर देअर लिव्हरेज. ओके, तर लार्वेज म्हणजे काय होतं, की अळ्या, ज्या बारीक बारीक अगदी अळ्या असतात त्यांचे, किंवा अंड्यातून जे बाहेर निघाले असतात नुकतेच, तर त्या पद्धतीच्या अळ्यासुद्धा त्याच्यावरच डिपेंड असतात. तर आय होप तुम्हाला हा चॅप्टर इथपर्यंत समजला असेल. पुढे आपण बघणार आहोत हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, लेक्चर नंबर 5मध्ये. तर तिजारे क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना, तुमच्या
ज्यांना कोणाला आवश्यकता वाटत असेल त्यांना हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. थँक्यू.